रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वाटचालीचा इतिहास लिहिताना तालुक्याच्या राजकारणात अतिशय धार्मिक, सरळमार्गी स्वभाव आणि सामान्य जनतेप्रती बांधिलकी मानत जपलेला सेवाभाव स्वभाव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारणात राहूनही आरशासारखे स्वच्छ मन असलेला नेता असा आवर्जून उल्लेख करावा असे नेते म्हणून ज्यांच्या आठवणी जपल्या जात आहेत अशा वैकुंठवासी राजूबापू पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाचे औचित्य साधत बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी वैकुंठवासी बापूंची कर्मभूमी असलेल्या भोसे तालुका पंढरपूर येथे स्वर्गीय राजूबापू पाटील व समस्त ग्रामस्थ भोसे यांच्या वतीनं राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन येथील यशवंत सभागृहात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे होते, तर प्रमुख उपस्थित म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार धनाजीराव साठे, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, माजी संचालक युवराज पाटील, शिवतेज सिंह मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य CP बागल, भोसे सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील, मारुती जाधव, ॲडव्होकेट नितीन खटके, स्वप्नील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्यात कृषी क्षेत्रात विशेषतः द्राक्ष उत्पादनात अतिशय महत्त्वपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करीत वेगळा आदर्श निर्माण केलेले द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव भास्करराव गायकवाड यांना कृषी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर करकम येथील तरुण, महिला आणि विद्यार्थिनी यांनी एकत्र दुधाने सर यांच्या संकल्पनेस साथ देत एक झाड लेकीसाठी हे अभियान राबवत वृक्ष लागवड आणि संगोपन क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेत या अभियानात सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल झुंज हे चरित्र, तर गाव पांढरीची माणसं हे व्यक्तिचित्र रेखाटन केलेले लेखक सुधाकर कवडे यांना साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्रीकृष्ण वाघमोडे यांना शैक्षणिक योगदान पुरस्कार, तर धनजी खोत यांना उत्कृष्ट शासकीय सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी केले, तर शेवटी आभार श्री कोरके यांनी मांडले. यावेळी भोसे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे साहेब उर्फ दादा मनोगत अर्थातच अध्यक्ष भाषण करतील. कैलासाशी राजूबापू पाटील यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित असणारे माजी आमदार धनाजीराव साठे, कल्याणराव काळे, शिवतेज मोहिते पाटील, भगीरथ भालके, युवराज दादा पाटील, रावसाहेब तात्या पाटील, जयश्री देशमुख, मारुती जाधव, समाधान फाटे, स्वप्नील जगताप, अतुल खरात, माझ्याबरोबर आलेले कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, दिनकर कदम, नितीन खटके, शहाजी साळुंके, ॲडव्होकेट गणेशदादा पाटील, विविध गावचे आलेले सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे आजूबाजूचे पदाधिकारी, सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर, राजूबापू पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, पत्रकार,
बापूच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांच्या नावाने आपण स्मृती पुरस्कार वितरण करण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि काही स्वरूपी आता हे जे आज चालू केलेलं आहे की दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या लोकांना ह्या निमित्ताने पुरस्कार द्यायचा आणि त्याला गौरवायचं, त्याला उत्तेजन द्यायचं. आज आपण 5 लोकांना पुरस्कार दिले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेली माणसं त्या कमिटीनं हुडकून काढली आणि या कमिटीनं हुडकून काढून त्यांना आज आपण सगळ्यांच्या साक्षीनं पुरस्कार वितरण केला. आता ही जी परंपरा आहे पोषकाराने आज घालून दिलेली ती आता भविष्य काळामध्ये कायम चालू राहणार. दरवर्षी बापूच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समाजातले जे चांगली लोक आहेत, चांगले हिरे आहेत, त्यांना हुडकून त्यांना पुरस्कार द्यायचा, त्यांच्या पाठीवर थाप टाकायची आणि त्यांना भविष्य काळामध्ये आणखी ऊर्जा निर्माण करायची काम करायला हा खऱ्या अर्थाने या फाउंडेशनचा उद्देश आहे. त्या दृष्टीनं आज या ठिकाणी 5 लोकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. खरं म्हणजे बापू आणि भाऊ या दोघांनी बोशी गावासाठी केलेला विकास हे कोणीच विसरू शकत नाही. बापूनी ह्या गावात विकास करण्यासाठी म्हणून सातत्याने प्रयत्न केले. मला आठवतं प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी काढायचं होतं आणि आजूबाजूच्या लोक आली भाऊकड आणि भाऊला म्हणले नाही भाऊ पाशाच्या ऐवजी आमच्यात काढा. कुठं काढलं? रोपल्याला. आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्र रोपड्याला काढायला भाऊनी परमिशन दिली. खरं म्हणजे मी 3 वेळेला आमदार झालो या मतदारसंघात. पंढरपूरमधली 42 गावं आता कल्याणरावनी सांगितल्याप्रमाणे बिना कटकटी, बिना डोकेदुखीचे, फार काही डोक्याला त्रास नसतो. विकासाच्या गोष्टी असतात, रस्ता करा, अमकं करा, ठीक आहे, आपण विकास करण्यासाठीच काम करतो आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला. या ठिकाणी बापूची इच्छा होती. पहिल्या निवडणुकीलाच मला म्हणले होते, दादा आता काय कामं एक आमच्यातलं महत्त्वाचं राहिलं, या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, बोशातलं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं. आता गणेशवर जबाबदारी आहे, त्याला जागा बघून द्यायची. 1 कोटी रुपयाची काल DPTमध्ये तरतूद केली मी. आता पुढचं काम हेलपाटं घालून थोडं मार्गी लावायचं काम गणेशनी करायचं. पुढच्या वर्षी या ठिकाणी आपल्याला त्या कामाचा लवकरच नारळ फोडतो. तर अशा पद्धतीनं पुण्यतिथी साजरी करताना आपल्याला हेच करायचं. बापूची काय इच्छा होती, त्याच्या इच्छेला आपण कितीपत पुढे जायचा प्रयत्न करतो. आणि हे खऱ्या अर्थाने गोशेगावच्या विकासामध्ये जे बापूनी भाऊनी मॉडेल केलं तीच गणेशनी पुढं चालू चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. मला खात्री आहे की या ठिकाणी ज्या म्हणून काही उणीवा असतील त्या उणीवा पूर्ण करण्यासाठी म्हणून गणेश आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याला आम्ही मनापासून सहकार्य करू. एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगेन. बापूला या निमित्ताने
चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरांजली वाहून गोशेगावच्या विकासामध्ये असंच आपण सगळीजण मिळून विकासासाठी काम करू. तीच खऱ्या अर्थाने बापूला श्रद्धांजली ठरेल असं सांगून मी माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आज आपण या ठिकाणी स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या स्मृतीनिमित्तानं त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम होतोय. या स्मृती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माढा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळेसाहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंढरपूर तालुक्यातील जाणते युवा नेते युवराज पाटील साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ दादा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रावसाहेब तात्या पाटील साहेब, राजू पाटील यांच्यावर प्रेम करणारे या जिल्ह्यातील आणि या तालुक्यातील या गावातील सर्व मित्र कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज आपण 4थं पुण्यस्मरण बापूंचं करत असताना या ठिकाणी अनेक वक्त्यांनी बापूंच्या गुणगौरव अशी विचार या ठिकाणी व्यक्त केले. पहिल्यांदा मी ज्या लोकांना या ठिकाणी पुरस्कार दिले बापूंच्या स्मरणात त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता अनेकांनी सांगितलं की जे पुरस्कार दिले ते बापूंच्या विचाराशी, बापूंचे जे विचार होते, बापूला जे वाटत होतं की या आपल्या राजकारणामध्ये गावामध्ये कशा प्रकारचं वातावरण असलं पाहिजे आणि कशा लोकांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी लोक निवडून त्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आले. बापूंचं व्यक्तिमत्व सांगितलं मला, माझा थोडासा प्रवास आला. मी बापूंच्याकडे पाहत असताना पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक मोठे मोठे नेते मंडळी असतानाच सुद्धा या गावामध्ये आदरणीय राजू बापूंनी एक स्वतःचं व्यक्तिमत्व वेगळं निर्माण केलं होतं. अनेक गोष्टीमध्ये कुठलीही हातवादी भूमिका न घेताना सर्वांच्याबरोबर राहिलं आहे हे ठरत असताना अनेक वेळा मी पाहिलेलं आहे की बापूंनी यशस्वी माघारी घेतलेली आणि इतरांना पाठिंबा देण्याचं काम बापूंनी या ठिकाणी केलेलं आहे. अशा विचाराची आज गरज आहे आणि गणेशराव तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी बापूंच्या जाण्यामुळं आलेली आहे. मला खात्री आहे की बापूंचे जे विचार होते ते विचार पुढे रेखण्यामध्ये आपण निश्चितपणानं यशस्वी व्हाल आणि यशस्वी व्हावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करताना मला या ठिकाणी बापूंच्या स्मृतीच्या निमित्तानं बोलवलं. त्याबद्दल बापूंच्या आत्म्याला चिरशांती मिळो आणि गणेशरावांना पुढचं आयुष्य चांगलं प्राप्त हो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून मी माझ्या जनसेचा परिपूर्ण जय द्यावा. आज आदरणीय राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आणि बापूंच्या 4थ्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आजचा हा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर माढा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब, दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे माढा तालुक्याचे माजी आमदार आदरणीय धनाजी तात्या साठेसाहेब, विठ्ठल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीयुत युवराजदादा पाटील यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे तरुण सहकारी आणि
विठ्ठलचे माजी चेअरमन श्रीयुत भगीरथ भालके, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर क्लास 1 चे आमचे सहकारी श्रीयुत CP अण्णा बागल, तसेच आमचे सहकारी यशवंतराव चव्हाण पतसमितीचे चेअरमन श्रीयुत शाजीबापू साळुंके, सहकार शोरुनी साखर कारखान्याचे संचालक श्रीयुत जयनाना देशमुख, उपस्थित आमचे सहकारी श्रीयुत मामा शिंदे, आमचे सहकार शोरूचे संचालक श्रीयुत अरुणभाऊ नलोडे, उपस्थित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत समाधान फाटे, बाबळगावचे आमचे सहकारी श्रीयुत ॲडव्होकेट चव्हाण, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सांगोला तालुक्याचे नेते आणि BRS पक्षाचे आणि दीपक आबांचे जवळचे श्रीयुत मारुतीराव जाधव, दीपक आबांच्या जवळचे मंडळ आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दिनकर बापू पाटील, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब तात्या पाटील, अप्पा काका, आमचे दुसरे सहकारी श्रीयुत शेखर भाऊ पाटील, आमचे तरुण सहकारी श्रीयुत गणेशदादा पाटील, आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजन केला ते सर्व त्यांचे सहकारी, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्रीयुत अनिल दादा नागटिळक, नारायण शिंदे, आणि उपस्थित जमलेले सर्व त्या गावातील आणि सर्व आलेले पदाधिकारी बंधू भगिनी, आमचे मीडियाचे पत्रकार श्रीयुत प्रतिनिधी म्हणून आमचे पत्रकार श्रीयुत सुनील उमरे, जे पुरस्कारार्थी ते सर्व पुरस्कारार्थी आणि जमलेले बंधू भगिनी, तरुण युवक मित्रांनो, आज आपण दादांच्या बापूंच्या जयंतीच्या निमित्तानं, पुण्यतिथीच्या निमित्तानं एक पुरस्कारांचा कार्यक्रम घेतलेला आहे. मगाशीच गणेशदादा प्रास्ताविकामध्ये त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगून गेले, आणि खरोखरच आपलं दुर्दैव म्हणा की अख्ख्या जगात कोरोना आला, राज्यात कोरोना आला, आणि आपल्या जिल्ह्यात तालुक्यात कोरोना आला, आणि या कोरोनानं सगळ्यात जास्त नुकसान मला वाटते सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्याचं गेलेलं आहे, आणि पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान भोसे गावचं जास्त सगळ्यात केलेलं आहे. पण असा उमदा नेतृत्व करणारे राजूबापू, त्यांनी बघा त्यांच्या भाषणात सांगितलं, मारुतीरावनी त्यांच्या भाषणात सांगितलं की कुणाला काय बोलायचं असेल, मतभेद असते तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपण 4 भिंतीच्या दाराची कडी लावून आपण मतभेद आपले दोघांचे व्यक्त करूया, सगळ्यांचे मतभेद व्यक्त करूया, पण जनतेसमोर जाताना वेगळ्याच पद्धतीने गेलं पाहिजे. बापूंचं कायम शिकवण असायचं, कारण आदरणीय सहकार शिवून आदरणीय दादा गेल्यापासून बापूंची आमची जास्त जवळकी झाली. मग राजाभाऊ पाटील असतील, भारतनाना असतील, बापू असतील, आणि मग परिवाराच्या माध्यमातून आमचे गटतट मतभेद भरपूर होते, पण ते कसे सगळे विसरून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, परिवार एकत्र आला पाहिजे. मग सुधाकरने उदाहरण सांगितलं, आणि ही बापूंची दूरदृष्टी असणारं नेतृत्व बापू होते. एक परिवाराचा एक आदर्श नेता म्हणून आम्ही बापूंकडे बघायचो, एक खमकं नेतृत्व बापूंकडे असायचं, कारण भारतनाना सत्तेत असायचे, आमचे मतभेद व्हायचे, पण बापूंनी मध्यस्थी करायची, आणि नानालाही 2 गोष्टी सांगायच्या, आम्हालाही सर्वांना 2 गोष्टी समजावून सांगायच्या, आणि ताकद मला वाटते पंढरपूर तालुक्यामध्ये त्या टायमाला फक्त राजूबापूंकडे असायची, कारण त्यांची मनापासून इच्छा एवढीच होती की
आपला परिवार टिकला पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान नाही झालं पाहिजे. मगाशी आमच्या भगिनी सांगत होत्या की बादलकोटमध्ये सुद्धा एवढी पारधी समाज जास्त असताना सुद्धा तिथं जाऊन बापूंनी जिल्हा परिषदच्या कामाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका बापूंच्या माध्यमातून पार पडलेली आहे. आणि म्हणून असं नेतृत्व आपल्यापासून हरपलेलं 4 वर्ष झाले आपल्याला हे वाटत नाही. आणि आज त्यांच्या निमित्तानं आज पुरस्कार घेतले, त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं जे पुरस्कार घेतले ते पुरस्कार सुद्धा त्यांच्या विचाराशी बांधील असलेले सगळे पुरस्कार आहेत. आणि म्हणून आज सिटीचा पुरस्कार आपण वासुदेव गायकवाडांना दिलेला आहे. कारण वासुदेव गायकवाडांचा खऱ्या अर्थानं जे पुरस्कार दिले मी बघत होतो आणि त्याची एकच पोचपावती तुम्हाला देतो. वासुदेव गायकवाडांना सिटीचा पुरस्कार दिला आणि खरोखरच रासायनिकाचं पिकावर किती परिणाम हानिकारक होतं आणि त्याच्यामुळे आपल्यावर किती हानिकारक परिणाम होतात हे आमचे मित्र वासुदेव गायकवाड साहेबांनी तेव्हा आम्ही गेली 10 वर्षापासून आम्ही शेती करत असल्यापासून आम्ही त्यांच्या सानिध्यात राहिलो. आणि मग मागच्या 2-3 वर्षापूर्वी वासुदेव गायकवाडांचा पोरगा माझ्या घरी येऊन जो आंबा पीक आहे त्या आंबा पिकाला कुठलंही रासायनिक खत वापरलं नाही आणि त्याचा ज्यूस त्यांनी स्वतःच्या घरी एक यंत्रणा राबवून त्यांनी स्वतः ज्यूस तयार करण्याची जबाबदारी त्या निमित्तानं घेतली आणि त्याचं सॅम्पल म्हणून ते पोरगा माझ्याकडे द्यायला आला. आणि मी त्याला सहज विचारलं आणि त्यांनी काय मला वासुदेव साहेबांची ओळख सांगितलं. मी विचारलं गाव कुठला आहे काय आहे, तर मग त्यांनी विचारत सांगितल्यानंतर मग ते एवढा पल्प चांगला होता की त्याचं एक्सपोर्ट करायला पाहिजे, त्याला काय मदत बँकेच्या वतीने लागली तर आम्ही मदत करू. म्हणजे मला सांगायचं होतं की जो आज पुरस्कार दिला ते असे चांगल्या व्यक्तींना त्या माध्यमातून पुरस्कार चांगले दिलेला आहे. दुसरा पुरस्कार साहित्यिक आमचे सहकारी मित्र सुधाकर कवडेंनी त्यांच्या भाषणात सांगितलं. दादांची त्यांची भेट झाली आणि मग दादांच्या माध्यमातून त्यांनी दादांच्या आपल्या सर्व परिवाराला सर्वांना एक चांगलं यशवंतभाऊ पाटील असतील, दादा असतील, भारतनाना असतील, एक मुलुक मैदानी तोप म्हणून आम्ही सुधाकर कवडेंकडे बघायचो आणि त्या माध्यमातून त्यांचे गुण माझ्या लक्षात आले. आणि मग मी त्यांना दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुरस्कार देत आलो. 13-14 वर्षे पुरस्कार सातत्याने दिले आणि मग त्यांना मी सांगितले की दादांच्या चरित्रावर एक पुस्तक लिहा. त्यांनी झुंज नावाचं पुस्तक, माझं कुठलंही सहकार्य नाही, फक्त आमची ओळख आमचे मित्र म्हणून. फक्त त्यांनी जवळजवळ 1-1.5 वर्ष स्वतः त्यांनी सांगितले एसटीने जाऊन तालमीत एक 8 दिवस राहून दादा जिथं जिथं गेले तिथं हा माणूस पोचला. आम्ही सुद्धा अजून गेलो नाही पण तिथं हा माणूस पोचला आणि दादांच्या एक झुंज नावाचं पुस्तक, अतिशय चांगलं पुस्तक लिहिलं. अशी माणसं विचून माणसं, बाकीचे सगळे पुरस्कार भागातले आता झाडासाठी त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं, खरोखर तिची गरज आहे. मग प्रशासन असेल त्या सगळ्यांना पुरस्कार अतिशय चांगल्या पद्धतीचे पुरस्कार अर्थी आज निवडले. त्याबद्दल मी संयोजकांना अगदी मनापासून, जी कमिटी आहे त्या कमिटीला अगदी मनापासून धन्यवाद देतो. कारण बापूंना जे पाहिजे होतं तेच तुम्ही आज पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या डोळ्यासमोर चित्र उभा केलं. आणि म्हणून ह्या तालुक्यातलं राजकीय सगळं क्षेत्र मगाशी सांगितलं की बरंच चित्र बदलत चाललेलं आहे. आणि म्हणून आज आपल्याला सर्वांना एकत्र राहून खऱ्या अर्थानं समोर बसलेल्या तालुक्यातल्या जनतेची सेवा खऱ्या अर्थानं आपल्याला प्रामाणिकपणानं करावं लागणार आहे. कारण आज बबनदादाच्या माध्यमातून सुद्धा बघितलं, गेले 10-15 वर्ष 3 टर्म 4 टर्म बबनदादा पंढरपूर तालुक्याचं नेतृत्व करतात. अतिशय चांगला निधी ह्या तालुक्यात भागात आणायचं काम, त्या भागातले रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, चांगला निधी आणायचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून केलेलं आहे. आज दुसरे पाहुणे येणार होते, आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा पण येणार होते, पण शिवबाबा आले, दादांना कुठेतरी बाहेर जावं लागलं. आणि यशवंतभाऊ घरांच्या मध्ये ताकद एवढीच आहे की आज एका बाजूला जिल्ह्याचे नेते आदरणीय बबनदादा शिंदे आणि एका बाजूला विजयसिंह मोहिते पाटील यांचं विचारानं जरी वेगळं झालं असलं
तरी सुद्धा आज या दादा बापूंच्या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना एकत्र आणण्याची ताकद हे यशवंतभाऊ पाटलांचं घरानंच करू शकतंय. आणि मग असं वैयक्तिक त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही, पण आपल्या जिल्ह्याची मोठ चांगल्या पद्धतीनं बांधली पाहिजे. गणेशनं त्यांच्या एक हेतू त्यांच्या समोर आला असावा. तात्या असतील, नवसाहेब तात्या असतील, आणि ह्या दोघांनाही एकत्र करून एक आपल्या जिल्ह्याची मोठ चांगल्या पद्धतीनं बांधता आली पाहिजे. ती जबाबदारी या पुरस्कारांच्या पाहुण्यांच्या निमित्तानं आज पार पाडण्याचं जबाबदारी आज या संयोजकांनी घेतलेली आहे. आणि म्हणून मगाशी गणेश म्हणले मी नौका आहे, आता असलं गणेश म्हणायचं नाही नौका बिवका विसरून जायचं. फक्त तुम्ही ॲडव्होकेट आहे, कुणाचं ऐकत नाही सदासही लोक, कारण ॲडव्होकेट पदवी आहे. दुसरी वकील असली तर कृपा करून कोणी रागाला जाऊ नका. मी गणेश पुरतं बोलतोय, नाहीतर मला वकिलाचा अनुभव लय वाईट आहे, युवराज दादाला माहिती आहे. आणि म्हणून ज्या टायमाला बापू गेल्यानंतर गावची जबाबदारी त्यांच्यावर पडली, आणि मग मला इथले सगळी नेते मंडळी आम्हाला भेटायची. गणेश लयच तापाड आहे, लयच बोलून जातो, खरं बोलतो बिचार. आता खरं बोललेलं खपत नाही मित्रांनो, आता घायला येतो आम्ही सांगून. सगळं हवेतलं बोलावं लागतं, आणि मग हवेतलं बोललं की मग नुकसान समोरच्या लोकांचं होतं. पण गणेशने त्यांनी भाषणात मगाशी सांगितलं की आम्ही निर्णय तापाडपणा जरी निर्णय घेतले असतील तरी आम्ही 2 पावलं सुद्धा मागं सरतोय. आणि मग ते 2 पावलं खऱ्या अर्थानं, हे 2 पावलं जर कायमस्वरूपी गणेशराव मागं सरायची तयारी असेल, पाहिजे तिथं कुठेही सरून चालणार नाही, पण पाहिजे तिथं मागं सरायची तयारी असेल तर मला वाटत नाही तुम्ही बापूंच्या पाठीमागे कुठेही कमी पडणार नाही. कारण आपलं गाव एवढं गाव शोधणे आहे, चांगलं गाव आहे, आणि त्या गावचा विकास करणं सुद्धा एवढं सोपं नाही. पण निधी आणणं किंवा गावातली भांडणं तंटा मिटवणं ही जबाबदारी गणेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने त्यांना रावसाहेब तात्या असतील, शेखरबाई असतील, ही सगळी चांगलं काम मार्गदर्शन करतात. आणि ह्यांच्याकडनं उरलं सुरलं तर मी आणि भगीरथ आहेच, त्यामुळे काळजी करू नका तुम्ही. यांचं नाही ऐकलं तर शेवटी गणेशला माझं तर तात्या ऐकावंच लागणार आहे. आणि मग ती जबाबदारी आम्ही सगळे, युवराज दादा आम्ही सगळी मिळून आपली मोठ चांगल्या पद्धतीने बांधली पाहिजे. खऱ्या अर्थानं जे आपल्याला परिवार स्थापन करताना दादांनी जे विचार केले, मग औदुंबर अण्णा पाटील असतील, आदरणीय यशवंतभाऊ पाटील असतील, आदरणीय भारत नाना असतील, राजूभाऊ पाटील असतील, आणि आदरणीय राजूबापू पाटील असतील, यांच्या विचाराचा सर्व एकत्र करून आम्ही सगळी मंडळी घेऊन आम्ही चाललेलो आहे. आणि आमचा विचार कधी तुमच्या विरोधात नसणार आहे, तुमच्या फायद्याचाच विचार राहणार आहे. ह्या माध्यमातून एवढंच बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सांगतो. या निमित्तानं आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो, आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनाही शुभेच्छा देतो, आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमदार बबनदादा शिंदे साहेब, उपस्थित आदरणीय धनाजी तात्या साठे, उपस्थित सहकारी शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब, उपस्थित युवराजदादा पाटील, उपस्थित शिवतेज मोहिते पाटील साहेब, उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय रावसाहेब तात्या पाटील, CP अण्णा बागत, समाधानजी पाटे, मारुतीराव जाधव, जयनानाथ देशमुख, स्वप्नील जगताप, अतुलजी खरात, दिनकर बापू कदम, शाजी बापू साळुंके, उपस्थित आदरणीय शेखर काका, आमचे सहकारी गणेश दादा, सन्माननीय सर्व पुरस्कार प्राप्ती सर्व सन्माननीय, उपस्थित बोशा आणि पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग, माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, बापूंच्या स्मृतीच्या निमित्तानं हा जो पुरस्कार वितरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतोय, आणि मी या फाउंडेशनला मनापासून सर्वप्रथम धन्यवाद देतो की 5ही विषय बापूंच्या अतिशय जिव्हाळ्याचे असणार आहेत. मग ते कृषी असेल, सामाजिक असेल, साहित्य सेवा असेल, शैक्षणिक असेल किंवा प्रशासकीय सेवा, जे बापूंनी शेवटच्या श्वासापर्यंत या 5ही गोष्टींच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं, प्रयत्न केला,
या क्षेत्राशी निगडीत आजचे पुरस्कारांनी बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हा पुरस्कार वितरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न करतोय. आणि म्हणून या अगोदरच्या मान्यवरांनी अगोदरच्या अनेकांनी त्या ठिकाणी बापूंच्या बद्दल आठवणी स्मृती अनेकांच्या मनातल्या त्या ठिकाणी सांगितल्या. मला बापूंच्या बद्दल अनेक आठवणींच्या बाबतीत सांगताना 2010 ते 2020 या 10 वर्षाच्या काळात बापूंच्या सोबत बापूंच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बापूंचा राजकीय असेल, सामाजिक, शैक्षणिक, कृषीच्या बाबतीतला बापूंच्या असलेला अनुभवांचा जवळनं त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास अनुभव त्या ठिकाणी बघता आला. प्रसंगी त्या ठिकाणी काम सोबत करता आलं, मार्गदर्शन घेता आलं. आम्हाला आठवतंय गणेश दादांनी जसं आता त्यांच्या मनोगतात सांगितलं की आज बापूंना जाऊन 4 वर्ष त्या ठिकाणी झाली, परंतु प्रत्यक्ष समाजकारणात राजकारणात काम करत असताना आज कोणताही निर्णय घेत असताना बापू असते तर काय केलं असतं, कोणत्या पद्धतीचा निर्णय घेतला असता, त्या पद्धतीनं आपण काम करत असताना आम्हाला त्या 10 वर्षाच्या काळात काम करत असताना कोणती युवा म्हणून काम करत असताना एखादी चूक झाली आणि मग नानांच्याकडून एखादं कुठलं बोलणं खावं लागत असेल तर आमच्या त्या युवा फळीचं ढाल म्हणून बापूंनी त्या 10 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी कायम पुढे येऊन आमची ढाल म्हणून त्या ठिकाणी संरक्षणाची जबाबदारी त्या 10 वर्षाच्या काळामध्ये बापूंनी प्रत्यक्ष येऊन केलेलं आहे. आणि म्हणून बापूंच्या स्वभावाबद्दलचं सांगायचं झालं तर ज्येष्ठांच्या मध्ये गेलं की ज्येष्ठांच्या सारखं, त्यांच्या समवयींच्या त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासारखं आणि आमच्यासारख्या युवांच्या मध्ये गेल्यानंतर युवांच्या सारखं राहून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांच्यासोबत त्यांच्या काही समस्या अडचणी समजून घेऊन काम करणं हे बापूंच्या अनेक त्या ठिकाणी स्मृती आठवणी सांगण्यासारख्या आहेत. आणि म्हणून या स्मृती असतील, त्यांनी दिलेली शिकवण आज काम करत असताना राजकीय असेल सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मृती या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आपण त्या ठिकाणी या परिवारातल्या भविष्यकाळातल्या आठवणी असतील, अडचणीला सामोरं जात असताना काकांनी मनोगतात मगाशी सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे, परंतु काही गोष्टी आम्ही युवा असल्यामुळं काही गोष्टी अनुभवातून काका शिकता येण्यासारख्या आहेत. आणि म्हणून त्या झालेल्या चुका यापूर्वी देखील आम्ही पुढे येऊन सांगितलेल्या आहेत की अनुभवातून शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून बापू असते तर नक्कीच त्या ठिकाणी ती गोष्ट झाली असती, परंतु त्या चुका बाजूला सारून आज पुढे येऊन आम्ही एकत्रितपणे एक दिलानं एकजुटीनं आज त्या गोष्टी बाजूला सारून एकत्रितपणे येण्याची भूमिका, परिवार म्हणून एकसंघ ठेवण्याची भूमिका आम्ही एकत्रितपणे पार पाडतोय. आणि नक्कीच आम्हाला देखील परिवारातले जे जे आमच्या आजपर्यंतचे ज्येष्ठ मंडळ आहेत ते नक्की त्या गोष्टीसाठी आशीर्वाद देतील यात आमच्या मनामध्ये कोणतीही त्या ठिकाणी शंका नाही. आणि म्हणून मी पुनश्च एकदा या फाउंडेशनला मनापासून अंतःकरणापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की पहिल्या वर्षी या उपक्रमामध्ये पुरस्कार देत असताना बापूंच्या अतिशय जिव्हाळ्याच्या, जे बापूंनी शेवटच्या श्वासापर्यंत ज्या गोष्टींसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले त्या गोष्टींशी निगडीत असणाऱ्या पुरस्कारांनी आपण सुरुवात केली. या क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या या पुरस्कार प्राप्त सर्व सन्माननीय व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल स्वर्गीय राजूबापू पाटील फाउंडेशन, आदरणीय गणेशदादा आणि पाटील कुटुंबियाचं मनापासून अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मंडळी आणि उपस्थित माझी समोर बसलेली सगळी वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनी आणि पत्रकार बांधव, या कार्यक्रमानिमित्त मी काय आता जास्त बोलणार नाही कारण दादा बोलणार कार्यक्रमाचा बराच वेळ झालेला आहे. त्यानिमित्तानं बापूंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि आम्हाला इथं बोलवलं आणि मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबतो. फाउंडेशनच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माढा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब, माढा तालुक्याचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आदरणीय धनाजी तात्या,
वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणराव काळे साहेब, माझे सहकारी मित्र आदरणीय भगीरथ दादा, आदरणीय युवराज दादा, करकरी सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय रावसाहेब तात्या, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जयसिंहजी देशमुख साहेब, आदरणीय पाटे साहेब, जिल्हा परिषद सदस्य अतुलजी खरात साहेब, उपस्थित सर्व बंधू भगिनी व पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थाने आदरणीय बापूंच्या आठवणी स्मरणात स्वर्गीय राजाबापू पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण घेतला, त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने संपूर्ण फाउंडेशनचा आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानणार आहे. कारण का ह्या व्यासपीठाने आदरणीय बापूंच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी ही आपण संपूर्ण व्यासपीठाला आज मिळवून दिलेली. आणि आपण बघतो की आदरणीय बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त गेले अनेक वर्ष 3 वर्षापासून आपण कार्यक्रम घेतोय, परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम हा प्रथमच आदरणीय गणेशदादा आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आदरणीय बापूंचं अतिशय दुःखद निधन अतिशय कमी काळात आपल्याला अनपेक्षित अशी घटना ही कोविडच्या निमित्ताने घडली आणि एक फार मोठी पोकळी आपल्या तालुक्यामध्ये, परिसरामध्ये, पंचक्रोशीमध्ये नेतृत्वाची आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळाली. परंतु गणेशदादांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की त्याच्यानंतर किती जरी प्रसंग आले तर दादा आणि त्यांच्या सर्व परिवाराने त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचं काम केलं. आणि निश्चितप्रमाणे आज खऱ्या अर्थाने दादांनी विजयदादांना ह्या कार्यक्रमाला बोलवलं होतं, परंतु विजयदादांच्या सासू यांचं आज दुःखद निधन झालं, त्यामुळे दादांना आज येता आलं नाही. खऱ्या अर्थाने संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाला आदरणीय बापूंविषयी एक वेगळी आस्था ही कायम मनामध्ये होती. आपल्या सगळ्यांना परिचय आहे की आदरणीय बापूंचा आणि रणजितदादांचा अतिशय घनिष्ठ संबंध त्या दोघांचे होते आणि ते पुढं जपण्याचं काम आदरणीय गणेशदादा आम्ही सर्व मंडळी इथून पुढच्या काळात देखील करणार आहोत. आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या सत्कार मूर्तींचे सत्कार इथं पार पडले त्या सर्व सत्कार मूर्तींचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना इथून पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाला येत असताना ज्या सत्कार मूर्तींची निवड आपण केली ती अतिशय योग्य पद्धतीने आदरणीय दादांनी मला सत्कार होत असताना प्रत्येकाची थोडी माहिती का कुठल्या उपक्रमानिमित्त आपण हे सत्कार देतोय आणि आपल्या कामकाजाविषयी देखील माहिती दिली. त्यात जर आपण पाहिलं तर आदरणीय वासुदेव गायकवाड साहेबांनी आपल्या भोसे नगरीमध्ये त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपल्या संपूर्ण परिसरामध्ये केलेलं पाहायला मिळालं. ज्यांचं मनोगत आपण ऐकलं ते आदरणीय सर, त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो, कारण का आजच्या सगळ्या युगामध्ये झाडाचं महत्त्व पटवून देण्याचं काम आपण आपल्या पंचकृषीमध्ये करताय. आपल्या सगळ्या बहिणींचं, माता भगिनींचं देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये हातभार लावला. त्याच पद्धतीने आत्ता ज्यांचं मनोगत ऐकलं ते आदरणीय कवडे सर, ताईंनी मगाशी उल्लेख केला, त्यांच्या लेखाचं नाव होतं न मिळालेला आमदार. म्हणजे आदरणीय बापूंची उंची ही कुठपर्यंत बापूंनी त्यांच्या कार्यातनं पोचवली होती ह्याचा एक उल्लेख आपल्याला त्यातनं समजतो. असेच उपस्थित सर्वच ज्या सत्कार मूर्तींचं मी मनापासून कौतुक करतो आणि आज ह्या व्यासपीठामुळे आपल्याला प्रेरणा मिळून आपलं काम असंच आपण पुढं अविरतपणे चालवावं अशाच प्रकारचे शुभेच्छा देतो. आज गणेशदादांनी त्यांच्या मित्रपरिवाराने आज मला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.
मला दादांच्या वरती चरित्र करायचं आहे. त्याच्या अगोदर 1995 सालापासून सुनील भाऊ उमरेंच्या साक्षीनं लोकमतमध्ये लिहायला सुरुवात केली होती. बातमीदारीचं काम व्यवस्थित चाललेलं होतं, पण साहित्याचं अंग लिखाणामधून जरी येत असलं तर स्वतंत्र अशा प्रकारच्या साहित्य निर्मितीची त्यावेळेला अजिबात माहिती नव्हती मॅडम. आणि मग कल्याणराव काळे साहेबांच्याकडे अशा प्रकारची माणसं येऊन जात असताना त्यांनी एकदा बोलवून घेतलं आणि सांगितलं, दादांचं चरित्र तुम्हीच का करत नाही? कारण तुमच्या इतक्या दादांना जवळून बघितलेला साहित्यिक माझ्यापर्यंत आजपर्यंत कोणी आला नाही आणि ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. 6 वर्ष दादांच्या जीवनावरती अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. 1969 साली ज्या मठ तालमीमध्ये दादा राहून कोल्हापूरला राहिले होते त्या ठिकाणी 3 दिवस मुक्काम केला. तिथल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. जाताना मुद्दाम एसटीनं गेलो, कारण दादांनी एसटीनं प्रवास केला होता आणि झुंज नावाचं त्यांचं चरित्र आपल्यासमोर सन्माननीय तत्कालीन देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते प्रकाशित झालं. आणि हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आमच्या श्रमिक पत्रकार संघातला पहिला साहित्यिक म्हणून माझ्या सगळ्या मित्रांनी माझं कौतुक केलं आणि मला साहित्य कृतीसाठी एक पुरस्कार दिला आणि सांगितलं, आता एवढ्यावरती थांबायचं नाही. आणि त्यातून आय पांढरीतली माणसं नावाचं चरित्र निर्माण झालं. व्यक्तिचित्र नाही ते. चांगल्या पुण्याच्या प्रकाशन संस्थेनं ते पुस्तक प्रकाशित केलं. त्याची 2री आवृत्ती 4-2 दिवसामध्ये प्रकाशित होते मॅडम. 5000 पुस्तकाचा संच तो संपला. आणि बापूंच्या जाण्यानंतर त्यांच्यावरती काहीतरी लिहिलं जावं, कारण भाऊ गेल्यानंतर त्या विषयावरती लिखाण करण्याची इच्छा मनामध्ये होती. पण झुंजमधून बाहेर पडलो असताना इथल्याच एका माझ्या मित्रानं बापूंच्या बद्दल भाऊंचं चरित्र लिहिण्याबद्दलची इच्छा व्यक्त केली आणि आमची चर्चा झाली. त्यांनी तशी सुरुवात केली होती, पण दुर्दैवानं ते चरित्र समोर येऊ शकलं नाही. महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम पंढरपूरच्या राजकारणाने केलेलं होतं. विरोध आघाडीचा प्रयोग केल्यानंतर शरद पवारांच्या पाठीशी ठामपणानं उभा राहणारा पहिला आमदार म्हणून कैलासवासी कर्मवीर औदुंबराव पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव लौकिक निर्माण केलं होतं. आणि त्यांच्या राजकारणाला मला मोहोळ तालुक्यातून पंढरपूर तालुक्यात आल्यानंतर खरं उभारणी देण्याचं काम कैलासवासी यशवंतभाऊ पाटील साहेबांनी केलं होतं. दादा हे आपल्या सगळ्यांना आपल्याला द्या. राजकारणाची विशिष्ट मर्यादा आणि विशिष्ट परंपरा सांभाळत असताना आजच्या पद्धतीने जे राजकारण चालतंय त्या राजकारणाचा तसूभर आणि क्षणभर देखील त्यामध्ये वापर न करता निकोप राजकारणाची पद्धती कैलासवासी औदुंबराव पाटील आणि यशवंतभाऊ पाटलांनी सोलापूर जिल्ह्याला दिली. 1978च्या अगोदरच्या कालावधीमध्ये आमदारकी असताना देखील विठ्ठल सहकारी साखर कारखाना उभारणी केल्यानंतर केवळ शेतकऱ्यांचा राजवाडा दुरुस्त राहावा, तंदुरुस्त राहावा आणि या शेतकऱ्यांना तालुक्यातल्या 4 पैसे ऊसाचे दर जास्त मिळावे या भूमिकेतून आमदारकीचा त्याग औदुंबराव पाटलांनी केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्र ज्या भोसे गावामधून भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हल्ली जात होती, भाऊंनी देखील जिल्हा परिषदेच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाकडे दुर्लक्ष केलं आणि या शेतकऱ्याचा राजवाडा भक्कम करण्याचा आपण सगळ्यांनी बघितलं. ही परंपरा महाराष्ट्राच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पुढच्या पिढीला निश्चितपणाने मार्गदर्शक ठरेल आणि ही राजकारणाची पद्धती लोकांच्या समोर राहिली पाहिजे. या दृष्टिकोनातून राजकीय लिखाण करण्याचा प्रयत्न छोटासा साहित्यिक म्हणून मी केला. बापूंच्या वरती लिखाण करत असताना वेळ कमी होता आणि कमी अवधीमध्ये आपल्याला त्यांचं चरित्र लोकांच्या समोर मांडायचं होतं, म्हणून स्वतः लिखाण न करता काही साहित्यिकांच्याकडून ते लिखाण मागवून घेऊन आधारवड नावाची स्मरणिका आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. केवळ 3 पुस्तकं प्रकाशित केले असताना देखील मला आज साहित्य सेवा पुरस्कार देऊन तुम्ही जे सन्मानित केलंय त्यामागची भूमिका माझी निश्चितपणाने अशी आहे की मातीत जन्मलेला, मातीत राबणारा आणि मातीशी नाळ असणारा इथला माणूस मोठा झाला पाहिजे, ही कैलासवासी राजू बापूंची भूमिका होती आणि ती भूमिका आपण सर्वांनी या निमित्तानं बांधली. माझ्यापेक्षा अनेक मोठे साहित्यिक जिल्ह्यात आणि पंढरपूर तालुक्यात देखील कार्यरत असताना देखील आपल्यातला माणूस त्या दृष्टिकोनातून वाटचाल करतोय आणि तो प्रयत्न करतोय, त्याला बळकटी देणं हे आपलं काम आहे. ही बापूंची भूमिका
आपण सर्वांनी निरपेक्षपणानं राबवली असावी अशा प्रकारची माझी भूमिका आहे. आणि म्हणून तुमचा पुरस्कार नम्रपणाने या ठिकाणी स्वीकारून बापूंच्या विचारानं निश्चितपणानं भविष्यामध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारचं या निमित्तानं आपल्याला आश्वासित करतो. साहित्य आज दुर्मिळ होत चाललंय. लिखाण आणि वाचन ही संस्कृती हातात आलेल्या मोबाईल नावाच्या भूतामुळं आपल्यापासून दूर जाते आहे आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावा लागतोय. 95-96च्या कालावधीमध्ये पत्रकारिता करत असताना वारीवरती लिखाण करायचं म्हटलं तर आम्हाला गाथा अभ्यासावी लागायची, आम्हाला भागवताचा अभ्यास करावा लागायचा, आम्हाला ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या पाठ कराव्या लागायच्या आणि त्या निमित्तानं त्याचं वाचन आमचं सगळ्यांचं होत होतं आणि आम्हा पत्रकारांना वाचन करून लिखाण करावं लागत होतं. आज दुर्दैवानं युट्यूबचं माध्यम आपल्या समोर आलं पाहिजे ती माहिती आपण समोर बघतोय आणि एका बटनात आपल्याला ती माहिती मिळते. त्यामुळे माणूस साहित्यापासून आणि विचारापासून दूर जातोय. एकदा माणसानं मोबाईल हाताळला आणि तो खिशात ठेवला तर 27 मिनिटं त्याच्या मेंदूमध्ये शिथिलता निर्माण होते आणि विस्मृती निर्माण होते अशा प्रकारच्या अमेरिकेच्या एका संशोधकानं संशोधन करून दावा केलेला. एक वेळ मोबाईल आपण जर हाताळला तर 27 मिनिटाची विस्मृती होते. दिवसभरामध्ये आपण किती मोबाईल हाताळतोय त्यामुळं आपल्या विस्मृतीचं प्रमाण किती होतं याचा देखील या निमित्तानं विचार करावा लागणार. आणि म्हणून मोबाईलच्या अगोदर फोन नंबर होते. फोन नंबरच्या काळात आपल्या खिशामध्ये डायरी असायची आणि डायरीमध्ये लिहिलेल्या नंबरमध्ये आपल्या सगळ्यांचे नंबर पाठ असायचे. गावातले 100 नंबर पाठ असायचे. आज मोबाईल आल्याने मोबाईलमध्ये आपण नंबर फीड करायला लागल्यामुळं आपल्या घरातले देखील मोबाईल नंबर आपले पाठ नाहीत, कारण ऐकतं आपल्याला मिळायला लागलं. म्हणून वाचनाच्या संस्कृतीची या महाराष्ट्राला पुन्हा सवय निर्माण होणं काळाची गरज आहे. कैलासवासी बापूंनी माणसांच्यासाठी आणि लोकांच्यासाठी काय केलं हे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुम्हा सगळ्यांना सांगितलंय. परंतु शेतकऱ्याच्या प्रती असणारा जिव्हाळा, या भोसे गावामध्ये दलित समाजाची आणि सवर्ण समाजाची वेगळी स्मशानभूमी होती. दानाजी तात्या दोन्ही समाजाच्या अंत्यविधी वेगळ्या पद्धतीने होत होत्या, वेगवेगळ्या ठिकाणी होत होते. बापू गावचे सरपंच झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला की या 2 स्मशानभूमी मला मोडून काढायच्या आहेत आणि गावासाठी एकच स्मशानभूमी बनवायची आहे. हा विचार शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचाराशी तारणा करणारा होता. अनेक लोकांनी याला विरोध केला, पण तो विरोध मोडीत काढून बापूंनी हा प्रयोग यशस्वीपणानं अंमलबजावणीमध्ये आणला. भाऊंच्या कैलासवासी वसंतदादा काळेंच्या, कैलासवासी भारतनानांच्या जाण्यामुळं पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती. विठ्ठल परिवार नावाची संकल्पना कैलासवासी वसंतदादा काळेंनी तयार केल्यानंतर नव्याने राजकारणात आलेल्या या सगळ्याच नेते मंडळींना, कार्यकर्त्यांच्या, अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे अनेक वेळा वेगळे निर्णय घेण्याची भूमिका करत असताना तुम्ही सगळेजण बरोबर असला तरच तालुक्याचं राजकारण तुम्ही करू शकाल अशा प्रकारची मोठ बांधण्याची भूमिका राजूबापूंनी केल्याचं मी अनेक वेळा स्वतः अनुभवलेलं. कल्याणराव काळे साहेबांनी विधानसभेला 2014 साली उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका बाजूला दादा होते, एका बाजूला कल्याणराव काळे होते. पण परिवार जर फुटला, दुभंगला, तर तालुक्यातली दुसरी राजकीय शक्ती खूप मोठी होईल. म्हणून प्रसंगी दादांची नाराजी पत्करून देखील बापूंनी परिवार एकत्रित ठेवण्यासाठी कल्याणराव काळेंच्या बरोबर राहण्याचा शेवटच्या 4 दिवसामध्ये घेतलेला निर्णय मी स्वतः बघितलेला. बापू जाण्यामुळं तालुक्याच्या राजकारणाचं आणि परिवाराचं किती मोठं नुकसान झालं याचा जर प्रश्न मला कोणी विचारला तर कालच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राजू बापू हयात असते तर तालुक्याच्या राजकारणामध्ये तिसऱ्या शक्तीचा उदय झाला नसता. हे ठाम भूमिका मी आज आपल्या समोर या निमित्तानं मांडणार आहे. इतकी गरज बापूंची या तालुक्याच्या राजकारणाला होती. दुर्दैवानं जे झाले ते घडून गेले, पण भविष्य काळामध्ये बापूंचा विचार आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी अंमलबजावणीमध्ये यशस्वीपणाने आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, आम्ही करतोय. तुम्हा नेते मंडळींना, परिवारातील छोट्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी एक विनंती करणार आहे. भविष्यामध्ये तरी किमान राजू बापूंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्वांनी एक विचार घेऊया
आणि हा परिवार अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करूया. इतकंच बोलतो. पुन्हा एकदा मला पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. बापूंच्या स्मृतिप्रित्यर्थ आज पहिल्यांदाच राजूबापू पाटील फाउंडेशनने पुरस्कार आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माढा तालुक्याचे भाग्यविधाते बबनदादा शिंदे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर माजी आमदार धनाजी तात्या साठे, उपस्थित असलेले शिवबाबा, आमचे मार्गदर्शक कल्याणरावजी काळे साहेब, आमचे सहकारी भगीरथ दादा, युवराज दादा, अतुलजी खरात, माझे मार्गदर्शक आदरणीय तात्या, त्याचबरोबर उपस्थित असलेले समाधान फाटे, मारुतीराव जाधव, देशमुख साहेब, उपस्थित असलेले आमचे सहकारी स्वप्नील जगताप, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पंचक्रोशीतील वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार देणार आहे ते पुरस्कारते. या ठिकाणी आज पुरस्काराचा कार्यक्रम घेत असताना हा दादा पहिल्यांदाच आम्ही यावर्षी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमच्यातल्या काही मंडळींचं मत आलं की बापूंच्या नावाखाली आपण पुरस्कार द्यायला पाहिजेत आणि हे करत असताना सर्व जबाबदारी आमच्यातल्या स्थानिक जे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनी त्या ठिकाणी घेतली. विविध क्षेत्रात काम केलेल्या लोकांना प्रोत्साहन द्यावं आणि त्या प्रोत्साहनातून भविष्यात काम करण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळावी हा हेतू ठेवून या फाउंडेशननं हा कार्यक्रम चालू केला. वास्तविक पाहता बापू जाऊन 4 वर्ष झाली. ते गेल्यानंतर ज्या पद्धतीनं बापूंनी आपला कालखंड व्यतीत केला, ज्या पद्धतीनं गावाचा वसा त्यांनी चालवला, तशाच पद्धतीनं वसा चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण करत आहोत. ते करत असताना आम्हाला प्रत्येक ठिकाणी बापूंची उणीव प्रत्येक ठिकाणी भासत असते. ज्या वेळेस प्रश्न निर्माण होते त्यावेळेस बापू असते तर या ठिकाणी बापूंनी कोणता निर्णय घेतला असता आणि त्या ठिकाणी कसा मार्ग काढला असता, अशा प्रकारची एक भावना व्यक्त करून बापूंबरोबर ज्यांनी 10-10, 20-20 वर्ष, 25 वर्ष काम केलेलं आहे त्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करतोय. आज बापू जाऊन 4 वर्ष झाली. गावाची जी परंपरा आहे, ज्या पद्धतीनं गाव बापू चालवत होते, ज्या पद्धतीनं गाव तात्या चालवत होते, ज्या पद्धतीनं पंचक्रोशीतील लोकांचा संपर्क ठेवायचे बापूंची पद्धत होती, तशाच पद्धतीची पद्धत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. काय वेळेस तरुण असल्यामुळं चुका होतात, पण ते चुका होत असताना देखील मार्गदर्शकाने एखाद्या सूचना दिल्या तर त्या सूचनेचं पालन करून आम्ही काम करत असतो. आणि हे काम करत असताना काही वेळेस अनुभवाचा थोडा अभाव असल्यामुळे देखील आमच्याकडून चुका होतात, परंतु त्या चुका दुरुस्त करत असताना तुमच्यासारखी मार्गदर्शक मंडळी आमच्या पाठीवर थाप ठेवणारे असावी किंवा सांगणारे असावी हा हेतू ठेवून हे कार्यक्रम आयोजित आम्ही करत असतो. काल बापूंचं 4थं पुण्यस्मरण झालं आणि त्यावेळेस लोक येऊन भेटत होती. 4 वर्ष झाली, कसा कालखंड गेला आणि त्या कालखंडात कशा पद्धतीनं आम्ही वावर केला. वास्तविक पाहता एक एक दिवस बापू नसताना कसा घालवतो हे आमच्या आत्म्याला माहीत आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं एक बापू कायम मला म्हणायची, आई बनून जगला तर लोक तुझ्या जवळ येतील, बाप बनून जगला तर लोक तुझ्यापासून लांब पळतील. तरुण रक्त होतं, थोडं जरा रागानं ह्यानं बोललं तर लोक लांब पळतील, पण तू जोपर्यंत लोकांना जवळ करत नाही, जोपर्यंत लोकांचं ऐकून घेण्याची भूमिका तू पार पाडत नाही, एखादं भांडण आलं तर 50% भांडण हे तू सगळं 100% त्याचं ऐकून घेतलं तर मिटल, अशा प्रकारची भावना बापूंनी कायम ठेवली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बापू गेल्यानंतर त्यांचा प्रत्येक शब्द माझ्या कानावर एक मार्गदर्शक असल्यासारखा वाटायला लागला आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही वाटचाल करत आहोत. ह्या फाउंडेशननं जे 5-6 पुरस्कार केले, ते पुरस्कार देत असताना त्यांनी मागं केलेलं काम, त्यांचं समाजात असणारं
जे त्यांनी समाजाप्रती केलेलं काम आहे, त्यांनी शेतीनिष्ठ असतील किंवा प्रशासनातले असतील किंवा वृक्ष संवर्धनाच्या संबंधित असेल किंवा जिल्हा परिषदेत काम केलेलं असेल किंवा कृषी खात्यात काम केलेलं असेल, अशा ज्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केलेलं आहे, अशा लोकांना निवडण्याचा प्रयत्न ह्या फाउंडेशननं केलेला आहे. या फाउंडेशनला तुमचं कार्य असंच अहोरात्र चालत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी काम करत असताना आम्ही ज्यावेळेस या पंचक्रोशीत असेल किंवा तालुक्याच्या राजकारणात वावरत असेल त्यावेळेस 100% आम्ही काय आमचे निर्णय काय 100% बरोबर असतात अशातला भाग नाही, परंतु ते निर्णय 100% बरोबर करण्याच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी संयम बाळगावा लागतो आणि त्या संयमाचं आम्हाला आत्तापर्यंत चांगलं फळ या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. या ठिकाणी जे स्टेजवर आपण कार्यक्रमाला बोलवलेले आहेत त्या प्रत्येकांचा बापूंचा त्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचा संबंध होता आणि त्यामुळंच बबनदादा असतील, कल्याणराव काळेसाहेब असतील, भगीरथदादा असतील, युवराजदादा असतील किंवा विजयदादा त्यांच्या घरगुती कारणामुळे येऊ शकले नाहीत, त्यांचे प्रतिनिधी शिवबाबा असतील, त्यांच्या घराण्याशी चांगले ऋणानुबंध बापूंनी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तशाच पद्धतीचा ऋणानुबंध आम्ही पुढं चालवत राहू ह्या हेतूनं ज्यांचं बापूंवर कायम प्रेम होतं. बापू नसण्याचं चेअरमन साहेब कायम म्हणायचे, बापू नसल्याचा तोटा मला सगळ्यात जास्त होतो. ज्यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेव्हा लोकळात वावरत असायचो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्या गोष्टीची जाणीव होत होती आणि अशा पद्धतीची ज्यांचं बापूंबरोबर घनिष्ठ संबंध होते असे या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलेले आहेत. आणि या ठिकाणी दादा फक्त 4 दिवसात ह्या कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि त्यात प्रत्येकाला या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी आले, त्याबद्दल सर्व फाउंडेशनच्या वतीनं तुमचं ऋण व्यक्त करतो आणि ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो.